नमस्कार, मी उद्योजक मनोज कदम, संस्थापक चेअरमन SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. मागील काही दिवसापूर्वी आपण ड्रीम टू बीज म्हणजे उद्योजकांसाठी मार्गदर्शन हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागचं कारण एकच होतं की लोकांनी व्यवसायात उद्योगात येणं ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपण जर महाराष्ट्रावर पाहिलं तर महाराष्ट्राला एक मोटिवेशन देणाऱ्या लोकांचं फॅड आहे, पण प्रॅक्टिकल अनुभव किंवा व्यवसायात ऍक्च्युअली केलं काय जातं हे तुम्ही यशस्वीरित्या व्यवसाय केल्यानंतर जे अनुभव आलेले आहेत, म्हणजे एक शेतकरी पुत्र ते भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता विजेता हा जो प्रवास आहे, या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून काही गोष्टी शिकत गेलेलो, या सगळ्या आपल्या समोर मांडण्यासाठी म्हणून ही एक व्हिडिओची मालिका आपण सुरू केलेली आहे. डॉन टू बीज म्हणजे पहाट, उद्योजकांसाठीची सुरू होणारी नवीन पहाट. आणि हा एक नवउद्यमींसाठी असणारा विजयपथ असणार आहे. या व्हिडिओच्या मार्गदर्शनाच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. माझ्याकडून मी बऱ्याच तरुणांना आतापर्यंत मार्गदर्शन केलं, जे की आज करोडपती आहेत, म्हणजे 40च्या वर ती संख्या आहे. त्या सुद्धा लोकांचे काही अनुभव व्हिडिओज या माध्यमातून आपण या सिल्वर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. आता आपण म्हणाल की या चॅनलवरती हे सगळं सुरुवात करण्याचं कारण काय होतं, तर मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आपण एकटा उद्योजक झालो, आपण एक सक्सेसफुल उद्योजक झालो, मग बाकीच्यांनी काय करायचं? आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, ते मेहनत करून तिथपर्यंत पोहोचू शकलो, पण सर्वांना ती संधी मिळत नाही, सर्वांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, गुरु कोण करावा हे लक्षात येत नाही आणि कुणाचं मार्गदर्शन घ्यावं. म्हणजे कदाचित कधी कधी असं होतं की ज्यानं कधीही एखादा यशस्वी व्यवसाय केलेला नसतो तो तुम्हाला व्यवसायाबद्दल सांगतो, आणि असं मोटिवेशन घेऊन फक्त मोटिवेशननं काम चालणार नाही, तर आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव सुद्धा माहीत असले पाहिजे, व्यवसायात येणाऱ्या अडचणी माहीत असल्या पाहिजे, व्यवसाय का करावा हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. जर आज आपण पाहिलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लिटरसी लेवल खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे, आणि याच्यामुळं सुशिक्षित लोकांचं प्रमाण वाढल्यामुळं नोकऱ्या तितक्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत. मग एका साईडला नोकऱ्या कमी झाल्या, दुसऱ्या साईडला पदवीधरांची संख्या वाढली, आणि आपण जर बघत असू तर यांत्रिकीकरणावरती आता बऱ्याच कंपन्या भर देत आहेत, आणि हे सगळं करत असताना नोकऱ्या कमी होत आहेत. सरकारी नोकऱ्या बऱ्याचदा आपण आता तर पाहतोय ट्रेंडच निघाला की खासगीकरणावरती आपण भर देतो किंवा अशा पद्धतीचा ट्रेंड चालू आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीत तरुणांनी करायचं काय? मग एक मोठा आणि महत्वाचा पर्याय राहतो की आपण व्यवसायात उतरू शकतो का, आपण उद्योजक बनू शकतो का? तर यस, हा एक चांगला पर्याय आपल्या समोर उभा आहे. नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारा जर बनू शकत असेल तर याच्यासारखा दुसरा पर्याय नाही. आज जर पाहिलं तर या जगात लोक मानतात कोणाला? आपल्याला माहिती आहे की लोक मानतात पॉलिटिशियन, क्रिकेटर आणि ऍक्टर. आणि आपण सर्वसाधारण कुटुंबात आलेली लोक हे कधीही या तिन्ही प्रकारात मोडत नाही. पण थोडासा खोलात जाऊन अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल की हे तिघही लोक उद्योजकाला मानतात. मग आपण ते होऊ शकतो का? मग आपल्यामध्ये उद्योजक होण्यासाठी काय गोष्टी लागतील? बऱ्याचदा लोकांच्या समोर प्रश्न असतो की उद्योजक व्हायचं म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे, त्याच्यासाठी काहीतरी विशिष्ट पात्रता लागते, खूप सारं भांडवल लागतं. ह्या सगळ्या गोष्टी एक चुकीचे भ्रम आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत, आणि ते पिढ्यानपिढ्या काळानुरूप आपल्या मनावरती बिंबवले जातात की उद्योग करणं, व्यवसाय करणं एवढं सोपं आहे. पण हे भ्रम आता दूर करण्याची गरज आलेली आहे की कोणताही व्यवसाय, उद्योग हा भांडवलाविना सुद्धा होऊ शकतो. फक्त तुमच्यामध्ये काही क्वालिटीज असल्या पाहिजेत, काही उद्योजकीय मानसिकता ज्याला आपण म्हणतो त्याचे गुणधर्म असले पाहिजेत. पुढील व्हिडिओमध्ये मी उद्योजकीय मानसिकतेवरती बोलणारच आहे, तर असे एक एक विषय आपण पुढे घेऊन जाणार आहोत. सगळ्यात पहिला विषय असेल उद्योग व्यवसाय का करावा. त्याच्यानंतरचा विषय असेल की उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे काय पात्रता असली पाहिजे, आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे महत्वाचं आहे का, आपलं शिक्षण काय हे महत्वाचं आहे का, आपलं वय काय हे महत्वाचं आहे का, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टीची कितपत गरज आहे उद्योजक होण्यासाठी. त्याच्यानंतर मग सगळ्यात मोठा प्रश्न असतो व्यवसाय कोणता निवडावा. म्हणजे बऱ्याच जणांना अडचण येते ती इथंच येते की कोणता व्यवसाय निवडायचा, करायचा आहे व्यवसाय पण करायचा कोणता. तर तोही व्यवसाय कोणता निवडावा, कोणता व्यवसाय सुरू करावा, कोणता व्यवसाय केल्यानंतर बेनिफिट होईल, आणि सद्य परिस्थिती म्हणजे तुमच्या असणाऱ्या कॅपॅबिलिटीजनुसार, तुमच्या असणाऱ्या सराउंडिंगनुसार तुम्ही कशावरती हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल करू शकता, या पद्धतीने विचार करून तुम्हाला व्यवसाय कोणता निवडावा याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन
केलं जाईल. मग तो उत्पादन क्षेत्रातला असेल किंवा सेवा क्षेत्रातला असेल. त्याच्यानंतर मग व्यवसाय निवडला. व्यवसाय निवडल्यानंतर पुढील टप्पे काय, म्हणजे थोडक्यात आयडियाची कल्पना म्हणतो आपण. आयडियापासून सुरुवात होते, मग ती आयडिया इन्क्युबेट होते, मग पायलट स्केलला जाते, मग कमर्शियलायझेशनला जाते आणि मग त्याचं व्यवसायात रूपांतर होतं. एक लक्षात ठेवा, व्यवसाय किंवा उद्योजक हे जे काय निर्माण करतो हे पुढील 5 पिढ्यांसाठी असतं. नोकरीमध्ये तुम्ही अगदी कोणत्याही मोठ्या पदावरती गेलात तरी ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असतं. त्याच्यानंतर आपण पहिल्या पिढीच्या व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे, कारण पिढी जात आपल्याकडे व्यवसायाचं ट्रेनिंग नसतं, तर त्यांनी काय केलं पाहिजे, भांडवल, मॅनपॉवर, ह्या सगळ्या गोष्टी कशा उपलब्ध केल्या पाहिजेत, कमीत कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरू केला पाहिजे, किंवा भांडवल नसताना सुद्धा कोणते व्यवसाय कसे करू शकतात. त्याच्यानंतर त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं ते असतं रिसर्च कसा केला पाहिजे, मार्केट सर्वे कसा केला पाहिजे, तुम्ही ब्रँड इस्टॅब्लिश कसा केला पाहिजे, लोकांसमोर तुम्ही उद्योजक म्हणून इस्टॅब्लिश कसं झालं पाहिजे. आज तुमच्यासमोर मी उभा राहून किंवा बोलतोय याचं कारण एकच आहे की एक 30,000च्या लॅपटॉपपासून सुरू झालेला प्रवास आज 5 वेगवेगळ्या कंपन्यांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि याच्यासाठी केवळ तुमची मेहनत ही कामी येते. काही सिस्टम्स तुम्हाला फॉलो करावं लागतात आणि त्या काय असतील, त्या कशा कशा फॉलो केल्या, किंवा मला काय काय अडचणी आल्या त्यातून कसं शिकलो, काय चुका झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेन किंवा माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर करेन. आणि त्याच्यात एक डिस्क्लेमर देतो की सगळ्यांना ह्याच गोष्टी लागू पडतील असं नाही आहे, पण नक्कीच याच्यातून तुम्हाला एक मार्ग दिसेल. दुसरी गोष्ट असते उद्योजक झालो. तो उद्योजक ते यशस्वी उद्योजक हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे 2 दऱ्यांच्या मधलं अंतर जे आहे ते कसं पार केलं पाहिजे. एका साईडला तुम्ही उद्योजक म्हणून उभा असता, पण यशस्वी उद्योजक कोणाला म्हणायचं, आणि मग ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. आज 2013 साली सुरू केलेला प्रवास म्हणजे साधारणपणे 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण 5 वेगळ्या कंपन्यांचं स्थापना केलेली आहे. डायव्हर्सिफिकेशन आहे आणि सगळे व्यवसाय व्यवस्थित सुरू आहेत. सर्वसामान्य कुटुंबातनं येऊन तुम्ही व्यवसाय करू शकत नाही, याच्यावरती जर का तुम्हाला मात करायची असेल तर तुम्ही आपल्या आजूबाजूचे काही उदाहरणं पाहिले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मोटिवेशन देणारे पण येतात, ते स्टीव्ह जॉब्स आणि हे त्या गोष्टी सांगत बसतात. असं नाही, तुम्ही आपल्या आजूबाजूची उदाहरणं घ्या. अगदी शून्यातनं लोकांनी कसं पुढे गेले, त्यांनी काय काय केलं, त्यांच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज होत्या, हार्डवर्क त्यांनी कसं केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या प्रवासात बघायच्या. मग आज व्यवसाय का करावा. जगात श्रीमंत माणसाला किंमत आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण काहीही झालं तरी अल्टिमेटली पैसा हा पाहिजेच आणि पैसा भरपूर पाहिजे. मी म्हणेल की माणसानं जीवनात येऊन पैसा हा कमवलाच पाहिजे, पण तो चांगल्या रूपानं कमवायचा असेल, ताठ मानेनं कमवायचा असेल, आणि हा मी कमवलेला पैसा मी इन्कम टॅक्स भरून आपल्यासमोर सगळ्यांना आपण दाखवू शकतो, तर ते केवळ आणि केवळ उद्योजक करू शकतो. मला सांगा, काळ बदललाय, शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, नोकऱ्या कमी झाल्यात, आणि ह्या बदलत्या काळाबरोबर जर आपण नाही बदललं तर आपल्याला बरीच उदाहरणं दिसतील की ज्यांनी स्वतःमध्ये बदल नाही केले, काळानुरूप बदल नाही केले, ते लोक नामशेष झाले. आणि आपल्याला नामशेष नाही व्हायचं आहे. आपल्याला सुद्धा ह्या प्रवाहाबरोबर टिकून, पण प्रवाहामध्ये वाहत न जाता प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करून आपल्याला स्वतःला सस्टेन करायचंय. आपण स्वतः सस्टेन झालो तर आपण लोकांचंही काहीतरी भलं करू शकू. म्हणून फक्त नोकरीत जर तुम्ही गेलात तर एकट्याचं भलं होईल, तुमच्याच कुटुंबाचं भलं होईल, त्या पुढच्या 5 पिढ्यांसाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही. मी एक छोटंसं उदाहरण सांगेल. मी असंच ऐकलेलं आहे. एक कंपनी असते, त्या कंपनीच्या समोर एक छोटीशी टपरी असते. त्या टपरीमध्ये एक वृद्ध छानपैकी समोसे बनवत असतात. त्या कंपनीतली बरेच लोक दुपारच्या वेळी ते येतात आणि स्नॅक्सला किंवा ते समोसे खात असतात. मग असं करता करता त्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांची चांगली ओळख होते. थोडा काळ निघून जातो. एक 5-10 वर्षाचा काळ गेल्यानंतर तिथे एक छोट्या हॉटेलचं, त्या टपरीचं एका हॉटेलमध्ये रूपांतर होतं. मग त्या हॉटेलमध्ये ते GM जे असतात कंपनीचे, जनरल मॅनेजर, ते येऊन बसतात समोसा खाण्यासाठी. आता आपण म्हणाल की या कंपनीचा GM सुद्धा त्या समोसा खाण्यासाठी कशाला आला, तर आपल्या प्रोडक्टमध्ये दम असेल, प्रोडक्ट चांगला असेल, क्वालिटी असेल तर लोक नक्की येतात, म्हणून ते तिथं आलेले. त्यांची ओळख असल्यामुळं आणि एक नातं निर्माण होतं नेहमी तिथं येऊन जाऊन. त्या ज्या हॉटेलचे मालक होते त्यांना ते म्हटले
की बाबा रे तू आता इतक्या वर्ष झालं समोसे बनवतोयस, इतक्या वर्ष झालं तुझ्या टपरीचा रूपांतर एका हॉटेलमध्ये झालंय छोट्याशा, पण मी बघ एक हेड क्लर्क म्हणून जॉईन झालो होतो तेव्हापासून तुला पाहतोय, आज मी जनरल मॅनेजर आहे, माझी लाखभर रुपये पगार आहे, मग तू तुझ्या मुलाला मात्र शिकव आणि माझ्यासारखं नोकरी करायला लाव. त्याने सांगितलं की साहेब साधं उदाहरण घ्या म्हणे, मी 10 वर्षापूर्वी समोसे विकून सुरुवात केली त्यावेळी माझं दिवसाचं उत्पन्न होतं 200-300 रुपये. आज तेच उत्पादन साधारणपणे 20,000च्या आसपास आहे. त्यातला माझा निव्वळ नफा, फूड प्रोसेसिंगच्या सेक्टरमध्ये बराच नफा असतो, निव्वळ नफा हा साधारणपणे 10,000च्या आसपास आहे. मग आज मला सांगा मी महिन्याला किती कमवतो, म्हणजेच कुठलंही डिडक्शन नाही, काही नाही, म्हणजे महिन्याला हा साधारणपणे 3 लाख रुपये कमवतो. आणि तो माणूस इतकं शिकून इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये घालून 1 लाख रुपये कमवतो. मग मला सांगा तुम्ही आता तुमच्या मुलासाठी समजा तुम्हीच तिथं नोकरी लावायचा प्रयत्न केला तर काय होईल? त्याला परत क्लर्क म्हणून सुरुवात करावी लागेल, त्याला ते शिक्षणासाठी सगळा वेळ घालवला पाहिजे, त्याच्यानंतर कंपनीमध्ये कठीण काम करत 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 प्रमोशन घेत त्याला पुढे जावं लागेल, म्हणजे तो 10 वर्षानंतर कधीतरी लाख रुपये कमवेल. माझा मुलगा आज त्याला मी ट्रेनिंग देतोय, तो आज या ठिकाणी चेअरवरती बसला माझ्या जागी तरी सुद्धा महिन्याला 3 लाख रुपये कमवतोय. म्हणून खरंच नोकरी चांगली की व्यवसाय चांगला हे तुम्ही लक्षात घ्या. व्यवसायात एक लेवलपर्यंत स्ट्रगल असतं आणि त्या स्ट्रगलच्या पुढे तुम्ही जर गेला तर नक्की तुम्ही त्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा काहीतरी करून ठेवताय, याचं मात्र तुम्हाला फायदा होत असतो. आता तुम्ही बघा की नोकऱ्या अजूनही कमी होतील, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे 10 माणसाचं काम एकच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गोष्टी करतात. तुम्ही जर एखादं पत्र लिहायचं सांगितलं तर तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात 1 मिनिटाच्या आत पत्र लिहून तयार होतं. मग ही सगळी कामं पुढं कमी होतील, नोकऱ्या कमी होतील, मग आपण काय करायचं? आपण या प्रवाहामध्ये टिकण्यासाठी आपण स्वतःमध्ये काहीतरी स्किल निर्माण करायचं आणि ते स्किल निर्माण करताना असं स्किल निर्माण करायचं की त्याचा फायदा लोकांना काहीतरी झाला पाहिजे. म्हणजेच लोकांचा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी जे सोल्युशन आणाल ते सोल्युशन एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन असलं पाहिजे, वेगळं काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे आणि ह्या वेगळ्या सोल्युशनमधनं तुमचा व्यवसाय निर्माण होतो. लोक जर कोणी म्हणत असतील की व्यवसाय करणं अवघड आहे तर अजिबात असं सांगू नका, कारण स्वप्न मोठी बघायला शिका. स्वप्न जर मोठी बघितली तर आणि तरच फायदा होणार आहे. धीरूभाई अंबानींचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी ते पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत होते, एक पांढऱ्या रंगाची रॉल्स रॉयस तिथे येऊन उभा राहिली आणि ते त्या गाडीकडे बघतच राहिले आणि पेट्रोल भरायला चालू असताना ते पेट्रोल सांडलं. का? तर ते त्या गाडीबद्दल स्वप्न बघत होते. त्यांना त्या मालकानं खूप हाकलून दिलं, रागावले, पण त्यावेळी त्यांनी मनात खुणगाट बांधली आणि त्या मालकाला सांगितलं की 1 दिवस मी अशी गाडी घेईन. ते तिथून निघून गेले आणि कालांतरानं 30 वर्षानं तशीच सेम त्यापेक्षाही अपग्रेडेड रॉल्स रॉयस घेऊन त्याच पेट्रोल पंपावरती ते आले आणि त्यांनी त्या मालकाला त्यावेळी जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते दाखवलं की मी ही गाडी घेऊन आलेलो आहे. म्हणजेच याला म्हणतात पॉझिटिव्ह रिव्हेंज. आपण बदला सुद्धा घ्यायचा पण पॉझिटिव्ह वेनं. बऱ्याचदा तुम्हाला निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो, पण या सामना करत असताना आपण त्या निगेटिव्हिटीमध्ये अडकायचं नाही. त्यातून आपण पॉझिटिव्ह काय करू शकतो या सगळ्या गोष्टीवरती आपण काहीतरी आपलं स्वतःचं विश्व निर्माण करणार हे स्वप्न बघायला शिका. व्यवसाय करणं अवघड नाही, फक्त त्याच्यात असणारे जे टप्पे आहेत ते टप्पे व्यवस्थितरित्या जर पार केले तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आजकालची तरुणाई जी आहे ती मॅक्सिमम टाइम तुम्ही जर बघितलं तर मोबाईल्स आणि याच्यावरती सोशल मीडियावरती हे करताय, पण त्याचा सुद्धा वापर आपण व्यवसायासाठी कसा केला पाहिजे हे बघा. आज तुम्ही सोशल मीडियावरती जेवढे लाईक्स आणि हे ते टाकतात तेवढा पैसा त्या कंपन्यांना मिळतो. खरं तर हे आपल्याला माहिती नाही, पण आज तुम्ही जर एखादी गोष्ट गुगलवरती सर्च केली की एखादा शर्ट तुम्हाला खरेदी करायचा आहे तर तुम्हाला 5व्या मिनिटाला तुमच्या फेसबुक अकाउंटला खाली शर्ट्सच्या ॲड दिसतात. म्हणजे लोक मार्केट सर्वे कसा करतात, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत याच्याबद्दल लोक कसे पुढे जातात आणि स्वतःचा व्यवसाय निर्माण करतात हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला काही चांगल्या लोकांकडनं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि माझ्या परीनं जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल ते मार्गदर्शन मी नक्की करेल. पुढचे काही व्हिडिओ जे येत राहतील ते व्हिडिओ हे भरपूर टेक्निकल व्हिडिओज असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिस्टम शिकवले जातील, काही गोष्टी सांगितल्या जातील आणि हे माझे अनुभव आहेत. म्हणजे प्रॅक्टिकली ज्या गोष्टी मी केल्या किंवा ज्या चुकातनं मी शिकलो, मग त्याच्यात खूप साऱ्या अडचणी आल्या असतील,
खूप सारे स्ट्रगल असतील. म्हणजे आपण म्हणतो ना की पुढच्या स्टेज पाठीमागचा शहाणा, तर तशा पद्धतीचं मी आपल्याला सांगेल. माझा हेतू एकच आहे की एकटा मनोज कदम मोठा होऊन फायदा नाही आहे. मनोज कदम सारखे 100 दुसरे मनोज कदम तयार झाले पाहिजेत आणि समाजाला एक दिशा आपण देण्याचं काम करू शकू, अशा पद्धतीचं एक माझा मानस आहे. म्हणून आज उद्योजक घडवणारा उद्योजक अशा जरी बातम्या येत असल्या तरी मला हे सगळे इतके नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेत याचा गर्व अजिबात नाही. आपण पाहताय 20-21 अवॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड हे ते मिळालेलं आहे. पण केवळ ह्या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे, गर्व नाही. आपण सुद्धा बाकी इतरांना काहीतरी मदत केली पाहिजे, ह्या हेतूनं हे सगळे व्हिडिओज येतील. माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक गुगल फॉर्म टाकेन. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टीची अडचणी आहेत त्यासुद्धा त्यात घेतल्या जातील आणि बॅकएंडला माझी टीम त्याच्यावरती ते सगळा डेटा कलेक्ट करेल आणि आपल्याला नंतर त्यावरती सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडं अवॉर्ड रिवॉर्ड मिळाले हे झालं की माणूस एखाद्या गर्वाच्या ह्याच्यामध्ये जातो. पण तसं न होऊ देता मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून हे एक चांगलं मीडियम वाटलं, माध्यम वाटलं, म्हणून मी आपल्यासाठी हे व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. डॉन टू बीज हे एक सक्सेसफुल व्हिडिओ मालिका आपली होणार आहे. पुढील कदाचित 1 वर्षापेक्षा जास्त दिवस ही मालिका चालेल. याच्यामध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरती, म्हणजे नातलगांचा रोल काय, कुटुंबाचा रोल काय, तुमच्या मित्रांचा रोल काय, हाऊ युअर नेटवर्क बिकम्स युअर नेटवर्क, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण नक्की बोलूया. आणि आपण हे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या व्हॉट्सअप चॅनललाही तुम्ही ॲड झाला तर तुम्हाला तिथेही मिळत राहतील याच्याबद्दलचे नोटिफिकेशन्स. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या नवीन येणारे व्हिडिओज आपोआप दिसत राहतील. म्हणून आपल्याला बरेच जण म्हणतात की अपयशी यशाची पहिली पायरी असते, पण असं कधीच नसतं. साधारणपणे माझ्या मते जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर 5 पायऱ्यांमधनं जावं लागेल. तर सगळ्यात पहिली पायरी जी असेल ती तुम्ही स्वतः कोण आहात हे ओळखता आलं पाहिजे. दुसरं, तुमचं वाचन असलं पाहिजे. तिसरं, तुमचं नेटवर्क खूप चांगलं असलं पाहिजे. चौथं, सोशल मीडियाचा वापर हे चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे किंवा त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि 5वं जे आहे ते उद्योग व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना फॉलो करणं. ह्या सगळ्या गोष्टीतनं जर तुम्ही गेलात तर एक चांगले आणि बेस्ट व्यावसायिक तुम्ही होऊ शकाल, उद्योजक होऊ शकाल. आणि जी काळाची गरज आहे त्यामुळं सावध व्हा आणि उद्योजकतेकडं, व्यवसायाकडं आणि नोकरी देणाऱ्याकडं वळण्याचं स्वप्न बघायला सुरुवात करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अजून डिटेल माहिती बघणार आहोत. धन्यवाद.